गाडी घेतली नवीन. गाडी एवढी घेतली आणि ती काय नुसतं गाडी घेऊन पैसे खर्च करीत राहू. हा काय आहे ते आधी पुढे तू मग आता कंटाळा याच्या पुढे काय बोला सुद्धा नको. हे लाल कपडा टाकून कार का डिलिव्हरी कैसा लेते हो? ऐसा ले सकते लाल कपडा ऐसा तर नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओचा विषय असो की आई घरी नाही, त्याच्यामुळे साहेब आमचे बोमटतं. साहेब आता कोण आहे? अरे साल्या आमचा अब्बास. मला वाटलं कुठलं मांजर आलं की काय नव्हे. तर भावांनो, विषय असा आहे की आज आई घरी नाही आणि मी आईसाठी एक सरप्राईज प्लॅन केलाय. कल्पेश येतोय माझ्यासोबत. आपण आज एक नवीन वॉशिंग मशीन घेणार आहे. वॉशिंग मशीन घेण्यामागचं कारण हेच की आई मठात असते, त्याच्यामुळे तिला कपडे वगैरे धुवायला टाइम मिळत नाही. मी असतो तेव्हा मी धुतो, पण शनिवार रविवारी तिची जाम हालत होते. वॉशिंग मशीनची सध्या आम्हाला गरज आहे, त्याच्यामुळे ती आपण घेणार आहे. आणि मी बजाजचं कार्ड जे असतं आपलं नो कॉस्ट EMI वालं कार्ड, ते मी अप्लाय केलेलं, ते माझं आलंय. तर त्या कार्डवर आपण घ्यायला जातोय आता. कल्पेश मला भेटेल. कोकम घेऊन पण आपण एक गावठी कोकमा मागवले. तुम्हाला जर दुकानावर हवे असतील अवेलेबल नाही, गावठी कोकमा मागवलेत, अवेलेबल आहेत, दुकानावर येऊन घेऊन जा. आता आपण जाऊया. कल्पेशला घेऊन मी जातोय आपल्या विजय सेल्समध्ये. आणि मी जाणार आहे हाफ पॅन्टवरच भावांनो, कारण फुल पॅन्ट माझी सगळ्या धुवायला गेलेल्या आहेत. तर हाफ पॅन्टमध्ये जातोय मस्तपैकी. वॉशिंग मशीन मी माझ्या चॉईसची घेणार आहे, सगळं मी माझ्या चॉईसचं करणार आहे. आईला फक्त रात्री येईल तेव्हा असा पडदा काढायला लावणार आहे. आता त्याची घेऊन वगैरे येतो, तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवतो कुठे आपण जातोय, काय कितीला काय पडेल ते सर्व आपण दाखवतो तुम्हाला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील आपल्या, तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. जीव आहे आणि जीव राहणार. आईसाठी काय पण भाई, पैसे काय आज आहेत उद्या नाही. आणि ह्याच्या तर गोट्याच कापल्या पाहिजेत. हा मला जायचंय आणि नेमका बाहेर याला शोधलं आणि त्यानंतर मी व्हिडिओ चालू केला. या बबण्याच्या ना औषध हो माय झया माय झो. A few minutes later. पाहणं आता आपण पोहोचलोय विजय सेल्स मध्ये, बघू शकता तुम्ही. तर जाऊया आणि आपण बघूया वॉशिंग मशीन. तर मित्रांनो, आता आपण वॉशिंग मशीनला आलेलो आणि आता ही सध्या वॉशिंग मशीन आपण बघितलेली आहे. तर डिलिव्हरी आपल्याला उद्या भेटा, पण बघूया आता हे दादा जरा सेटिंग लावतात. 12,500 ते प्राइस दिलेलं आहे. तर आम्ही त्यांना बोललोय की जेवढं कमी करता तेवढं कमी करा, म्हणजे आम्हाला घ्यायला थोडं सोपं पडेल. गाणं वाजलं कॉपीराइट. मित्रांनो, आता आपण इथे बघितलेलं आहे वॉशिंग मशीन. आता थोड्या वेळात आपण बिल मारणार, बघूया प्रॉपर होतं की नाही. उद्या डिलिव्हरी आपल्याला त्यांनी अपेक्षित सांगितलेलं आहे. आता भावेश भाऊ काय लाल कपडा काढून असं उचलतात ते करतील. दाम विचारूया दादा. हे लाल कपडा टाकून काय ना डिलिव्हरी कैसा लेते हो? ऐसा ले लाल कपडा ऐसा मजाक कर तर गाडीला असतं, पण व्हिडिओ बंद करो, हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. तर भावांनो, आता आपण फोन घेणार आहे. घेऊन टाकूया भावा. 70 घेऊन टाक ना, काय विषय नाही. प्रो मॅक्स आहे आणि आपल्याला ऐकत दोन्ही पण नाही. आपण बघूया कसं काय ते. घरपोचचे पैसे दिले तर घेऊ शकतो. माझं कार्ड आहे, कार्डवर घेऊन टाक. चल डील करूया. भावांनो, आमचं सर्व प्रोसेस झाली, पण आपल्या चाळीचा ॲड्रेस वेगळा असल्यामुळे आता ही स्टोरी आपल्याला घरी सांगायला लागेल आणि मग आईला समजेल. तर सरप्राईज तर डूस झालाय. आपली गाडी कुठे आहे? आमची गाडी कशी ओळखायची माहिती आहे? स्वामिनी होती. तर आता आपण जाऊया भाई. कल्पेशला एक कोलॅब आलाय, तो कोलॅब आईस्क्रीम मस्तपैकी आम्हाला आता फुकटमध्ये खायला भेटणार आहे. तर ती व्हिडिओ आता रेकॉर्ड करूया. फोनला जरा चार्जिंग कमी आहे, तिकडे गेल्यावर तुम्हाला भेट. काय बोलायचं तुला? काय नाही, अतिशय सुंदर असा प्रवास झाला. आता आपण जाऊया, लगेच शूट करूया. A few minutes later. तर मंडळींनो, फायनली आपली वॉशिंग मशीन घरी येलेली आहे. पण घरी कोण नाही, आईक सुद्धा माहीत नाही. आईसाठी सरप्राईज हा. आज मठामध्ये आपला दुकान आहे, त्याच्यामुळे आई थंय गेली आहे. आणि विषय असं झालो की मशीन येली दुपारी, त्याच्यामुळे मित्रांनी घेऊन ठेवल्या ना घरात. तुमका दाखवत आहे. बॉक्स अजून ओपन करूच. तर आईची रिएक्शन मागा बघूची आहे, तसा काय वाटतं ते का. कारण बजाजचा आपला कार्ड आहे, त्याच्यावर EMI बसत नव्हतो. मित्रांनी आपल्या
जमापुंजी करून दिल्याने आता त्यांच्या आता देऊच्या थोडे थोडे करून टोटल आपल्या वॉरंटी एक्सटेंड करून 13,000 ही मशीन पडलेली आहे सॅमसंगची. हा तुमका जर घेऊची आहे वॉशिंग मशीन तर 100% मी सांगू शकतो ह्या कंपनीची घेवा, कारण आपल्या म्हणजे ब्रँडिंग नाही आहे किंवा पेड कोलॅब वगैरे असं काय नाही. विषय असो की वस्तू चांगली आहे, म्हणजे 5 स्टार रेटिंग आहे आणि सॅमसंग कंपनीची आहे तर म्हणजे चांगली आहे आणि हिची आफ्टर सर्व्हिस चांगली आहे. म्हणजे जर खराब झाली इन केस तर काय विषय नाही. जो आपलं कल्पेश भाऊ सोबत घेऊन गेलाय त्याची सुद्धा हिचा पण त्याची ऑटोमॅटिक हा आणि त्याच्या काकांनी जी घेतलेली आहे ती अशीच सेम आहे. त्यांना झाली वर्ष झाली घेऊन, अजून काय प्रॉब्लेम मिळलेला नाही. म्हटलं आपण पण हीच घेऊन टाकूया. कल्पेश भाऊ आपले मार्गदर्शक, जर खराब झाली तर कल्पेशच्या तोंडात मारायचा नाही. तुम्ही तुमची पण घेऊन आणि खराब झाली तर मग कल्पेशला मेसेज करा तुम्ही. सावंतांची दुनिया. आता जात आहे मी मठात आई घेऊसाठी. आता घरी येऊ किती वाजतील माहिती नाही, आता 8 वाजलेत. घरची कामं सगळी झालेली आहेत, फक्त कपडे धुवचे बाकी ठेवले, कारण ते कपडे धुवचे आहेत आपल्या घ्या वॉशिंग मशीन मध्ये. तर तुमका मठात गेल्यावर भेटतंय. बघूया मठात गेल्यावर काय व्हिडिओ वगैरे काय असली तर, नाहीतर मग थोड्या वेळात तुमका आईची रिॲक्शन बघू का. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि आईसाठी काय पण तुमच्या पण आईसाठी म्हणजे आईने तुमच्या शब्द जर टाकले की हा बाबू हे आपल्याला पाहिजे होतं, हे हवं होतं, तर लगेच ते घेऊन यायचं. बाकी सगळ्यानंतर आपले मित्र जिंदाबाद बाई. मित्रांना पैसे पण द्या, मित्रांचे पैसे टाइमवर द्या, नाहीतर मित्र भावा ऐकून दाखवतात. आता कॅमेरा पण आपल्या मित्राचाच आहे 360. तो पण बोललाय तुला वापरायचा तोपर्यंत वापर, काय विषय नाही. त्याला जेव्हा पाहिजे तेव्हा तो स्वतः घरी येतो घ्यायला आणि जेव्हा मला पाहिजे होतो तेव्हा तो स्वतः देऊन जातो. असे मित्र पाहिजे. मित्र आपण आयुष्यात काय गमवले, फक्त मित्र. जीव आहे आणि जीव आहे. आता मी बडबडायला लागलो तर 10 मिनिटाचा ब्लॉग होईल. जास्त मोठा पण नाही करायचा, जास्त छोटा पण नाही. थोडेफार डेली व्हिडिओ आपण टाकायचे, काय विषय नाही. आता मी जातो मठात गेलो की तुम्हाला भेटतो. आईची रिएक्शन आता काय दमली असेल खूप, नंतर घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो आईची रिएक्शन. चला जाऊया. अभि तो अनबॉक्सिंगची वेगळी व्हिडिओ टाकणार आहे मी, कारण ही व्हिडिओ मोठी होईल. आता तुम्हाला शेवटी आईची रिएक्शन बघायला मिळेल कसं काय आहे ते. जी ती फक्त मला बोलली होती बाबू जरा कपडे धुवून जड पडते, मशीन असती तर बरा झाला असता, एवढंच बोलली ती. आणि आपण डायरेक्ट मशीन घेऊन आलोय, तर तिची रिएक्शन आता मला बघायची की ती काय बोलते. चलो बाय बाय. बनी मोनी मारमू. तुमच्या भावाने रॉकेट सायन्सवाला डोकं लावून हा बॉक्स जरा टाकून ठेवलाय, कारण तिला बॉक्स बघितल्यावर समजेल ना लगेच वॉशिंग मशीन आहे ते काय आहे ते समजलं नाही पाहिजे, त्याच्यामुळे मी असं ढाकून ठेवलाय चादरीने. चला आता फटाफट जातो, नंतर तुम्हाला भेटतो. चलो 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 चलो. 24 hours later. हा काही घाल कसे अडचण दिसती का, हे करून ठेवले नाही या. मी तांबी शकतो हे कपडे तांबी ग्लास बाबून अडचण नुसती ह्या काय गाडी घेतली नवीन. गाडी एवढी घेतली आणि काय नुसते गाडी घेऊन पैसे खर्च करीत राहू. हा काय आहे ते आधी गेस करायचं, काय काढायचं नाही डायरेक्ट. ते बघ ना आधी गाडी येत तुका दिसत, नसती गाडी आहे घेऊ कोय. गाडी येते ते हात दोन काय रे. नुसतं त्या दिवशी बोललोय माझं पाय दुखता, लांब पाय करून बसलेलं आणि हात दुखता. म्हटलं पुढे तू मला कंटाळ येईल याच्या पुढे काय बोला सुद्धा नको. उद्या बोलले जेवण करू कंटाळा येईल तर पोरगी पण घेऊन येईल. पोरगी पण रेडी आहे भाई. करू काय लग्न. करून टाक. फा 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 आणि माझे हे नाचतात कशाला मध्ये पण. आमची बबलीच आहे आमच्या बबलीच एका वॉशिंग मध्ये टाक घेऊन आहेत नाही ना, एका भुतूट टाक आणि फिरव मशीन. 5 किलो शोधण्यात गावातच नव्हतो. पण त्या मला इकडे मला उठायला कंटाळा आला. हो पटकन कर रे, खूप काम आहे. कपडे धुतो. रिव्ह्यू मध्ये कसं वाटलं तुला मग. लय भारी बरा केले बाबा. एक एक वस्तू घरात दिसेल ना तेवढं सांगा. पण पप्पांना माहिती होतं, पप्पांनी सांगितलं नाही तुला. नाही काय नाही ते माका सांगत. मला माका फक्त सांग बुक केलं तेवढं सांगते. माका नाही काय माहिती होतं. माका सकाळी सांगता कुरिअर वालो एक येऊचो आम्ही होता तेव्हा मी आणि एवढं टाइम भेटलो होता जाव काय ते उशीर झालो नाही. तो इथे काय कसले मोबाईलचा कसला इला काय आता घेऊन येतो. तर दुपारी आला मग आम्ही गेलो आणि मग ही मठात होती ना, मग तेवढा चान्स भेटला मला. सकाळी आला असता तर लपडा झाला असता.
सरप्राईज ये हो रहे जाता ना फिर. मग पेढे वेडे काय आणलेस की नाही मग? आईन आणले की मी आणले विचारा. मी पैसे आणलं. मला विचारलं ती पेढे कशाला घेतोय. मी बोललो साखरपुडा आहे मला. साखरपुड्याला आम्ही फक्त पेढे वाटणार आहे बस. काय पाणी घेऊन गेलेलं. आता झोपतो भावानो. अनबॉक्सिंग वगैरे मरू दे उद्या करूया. आता घड्याळात किती वाजले दाखवू. तुला हवं का? फा 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 11:30 वाजता काकी घरात आले मठातून. 11 वाजता बरोबर गेली ना. 11 ते 11 किती 12 तास ड्युटी आहे काकीची. आता काकी काय माहिती कधी झोपेल. मी तर झोपतो भावानो. गुड नाईट. जीव आहे आणि जीव राहणार. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. आपल्या वॉशिंग मशीनची ओपनिंग टुमारो. व्हिडिओ सून कधी येईल माहिती नाही भाई. मारून नाही अभी कपडे धुणं काय. आत्ता कुठे काय मॅट झालास काय अभि काय कप्पा तुमच्याकडे पाणी आहे? पाणी हा पाणी इला पाणी आहे, 3 दिवस पाणी इला नाही. सगळे ड्रम खाली आहे. फा 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 फा. वाईट पाणी आहे, तर आंघोळ्या गोया पाणी आहे. कपडे बिपडे काय धुवू नको. आता उद्या कधी येईल आता? वॉशिंग मशीन घेतली पण पाणी नाही येत आहे घरात. आई तुम्हाला हे सांगतेस काय बिल्डिंग मध्ये रूम घेऊन टाकू. फा 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 फा. काय तर करा बाबा पटकन करा. चला बाय बाय. बाय कर आई तू बाय कर आधी. चल बाय. कसं वाटलं तुला. अच्छा आहे ना. खूप भारी मस्त. पण भावानो इंटरव्ह्यू झाला त्यात माझं नाव पण नाही घेतलं रे पप्पा. माझं नाव पण नाही घेतलं आज इंटरव्ह्यू झाला त्याच्यात. हा माका काही चॅलेंज मांजर आणि ती दुसऱ्या मांजरीला सांगून रडत होती. मग एवढं वाक्य बोलायला पाहिजे. मग माझा पोरगा कॅमेरामॅन. माझ्या मुलांमुळे आज मी तो व्हिडिओ बंद. आजपासून मांजरला काकीचा व्हिडिओ बंद. मी फक्त गाड्यांचे व्हिडिओ टाकणार. मांजरला काकीचे व्हिडिओ काय टाकणार नाही. घेतलंय. काय नाव घेतलं बघतो जाऊ इंटरव्ह्यू मध्ये. नसेल तर मग मांजरला काकीचे व्हिडिओ तुम्हाला कॉम 25 तिकडे दुकानात या. मांजरला काकीला भेटा आणि जावा. आता याच्यात आहे ग काय. फा 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 फा. मजा आली भावानो. आईने फक्त सांगितलं होतं की वॉशिंग मशीनचं झालं असेल बरं झालं असतं. पण आपल्याला जे होतं ते आपण केलं. मित्रांची कृपा वन साईड. आता पैसे द्यायचे आहेत पण काय घेऊ. आपले मित्र आहेत काय बोलणार. आता वॉशिंग मशीनची ओपनिंग उद्या करू. पेढे आणलेत मी. पण पेढेवाल्याकडे ती बोलले ना पेढे काय का घेतो. मी बोललो साखरपुडा माझं. तो गॉगलवालोच असे कॅमेरा घेऊचो लागतो. प्रत्येक मुवमेंट रेकॉर्ड होतो त्याच्यात. तो पेढेवालो हसाक लागलो. क्या भाभी आपका बेटा कितना मस्ती करता है. पाणी आहे. मग मी त्याकडे सांगते बोलिंगचं कार घेतलं ना दुकानात पाणी. तुम्हाला कोई लड़की है क्या? बोलिंग घेतलेलं लिंबू भाजी. मेरे पास दौलत का कुछ कमी नहीं है. मी हात- तो हांडी एवढाच झाला त्याचा. चला भेटतंय आता तुमका उद्याच्या व्हिडिओ. आता मॅच चालू आहे. मॅच बघतोय जरा. कोण जिंकत माका माहित नाही. लाईव्ह टाकतं. तो टाकतोय मी. कुत्र्यांका घालतलं. बोलत राहिलो तर बोलतच राहा. काकीचूच दोन जिले मिनिटं बसा. करते पास मी. खेळची नाही. पण भाई माझं नाव नाही घेतलं इंटरव्ह्यू मध्ये भाई. जाऊ दे, माहिती नाही. बरं. फा 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 फा